तर देहू नगरीत मोठ्या संख्येने वारकरी दाखल होत आहेत। त्यासाठी आता देहू नगर पंचायत प्रशासन सज्ज झालंय। देहूत येणाऱ्या वारकऱ्यांसाठी 1000 मोबाईल टॉयलेट त्याचबरोबर फिरते स्वच्छतागृह ठेवण्यात आलेत। इंद्रायणी नदी घाट परिसराची देखील स्वच्छता करून त्याची पाहणी करण्यात आली आहे। देहूतील मुख्य चौकात सीसीटीव्ही कॅमेरे व सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्यात। तर वारकऱ्यांच्या मदतीसाठी नियंत्रण कक्ष देखील तयार करण्यात आलेत। त्याचबरोबर मोबाईल टॉयलेट असेल जवळपास 1200 मोबाईल टॉयलेट्स यावेळेस पालखी सोहळ्यासाठी उपलब्ध करून दिलेले आहेत। त्यांचं लोकेशन टॅग करून आपण ते विविध ठिकाणी आता लावत आहोत। त्याचबरोबर पाण्याचे टँकर आहेत, पाण्याचे टँकर 15 टँकर असतील, 12 स्पॉट आपले पाण्याचे आहेत आणि 3 फिरते टँकर असतील। शौचालयाचे जे आहे ते शौचालयाच्या आपण प्रत्येकाची ऑर्डर प्रत्येक पॉईंटनुसार करत आहोत आणि त्याचबरोबर स्वच्छता असेल तर स्वच्छतेसाठी आपण अतिरिक्त मनुष्यबळ 20 लावलेला आहे, 20 मनुष्यबळ अतिरिक्त लावलेले आहे। तर जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा अवघ्या काही तासांवर येऊन ठेपलाय। त्यासाठी देहूत आरोग्य यंत्रणा सुद्धा सज्ज झाली आहे। पालखी मुक्कामाच्या ठिकाणासाठी पुरेसा प्रमाणामध्ये औषधांची सोयी सुविधा जी आहे ती करण्यात आली आहे। देहूत 10 रुग्णवाहिका दाखल करण्यात आल्या आहेत, तर त्यामध्ये आपत्कालीन 108 सेवेच्या आणि 102 सेवेच्या अधिक रुग्णवाहिका नियुक्त करण्यात आल्या आहेत। जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा अवघ्या 4 दिवसावर येऊन ठेपलेला आहे। मात्र या पालखी सोहळ्यासाठी आता पुणे जिल्हा परिषद अंतर्गत येणारे आरोग्य सेवा ही आरोग्य सेवा ही आता सज्ज झालेली आहे। आपण जर पाहायला गेलं तर आता देहू येथील आरोग्य केंद्रामध्ये अनेक ॲम्ब्युलन्स ताफा येऊन इथं दाखल झालेला आहे। एकंदरीत या पालखी सोहळ्यासाठी 10 ॲम्ब्युलन्स जिल्ह्याच्या विविध ठिकाणावरून आलेले आहेत। आपण जर पाहायला गेलं तर येणारा हा जो वारकरी आहे हा राज्याच्या कानाकोपऱ्यातून येत असतो। मात्र या वारकऱ्यांना आरोग्याची कोणतीही समस्या उद्भवू नये यासाठी आता महाराष्ट्र शासन आरोग्य खाते सज्ज झालेले। आपण जर आता पाहायला गेलं तर या ठिकाणी बहुतेक ज्या ॲम्ब्युलन्स इथं रुग्णवाहिका इथं येऊन दाखल झालेले आहेत आणि त्या पूर्णपणे आता संपूर्ण वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी सज्ज झाल्याचं आपल्याला चित्र दिसून येत आहे। तसे येथील जे वैद्यकीय अधिकारी हे पण आता वारकऱ्यांची वाट बघू लागलेत की कोणताही वारकरी आरोग्य सेवेपासून वंचित राहू नये याची हे संपूर्ण वैद्यकीय अधिकारी दक्षता घेताना आपल्याला दिसून येत आहे। गणेश दुडाम, न्यूज 18 लोकमत, देहू।